सत्यजित देशमुख कुठं निघाले आहेत? हा प्रश्न आज केवळ विरोधक विचारत नाहीत. हा प्रश्न शिराळा तालुक्यातील अनेक सामान्य नागरिक विचारत आहेत. आणि हा प्रश्न विचारणारे आहेत विजय चोरमारे. एकेकाळी सत्यजित देशमुख यांचे मित्र राहिलेले विजय चोरमारे आज सार्वजनिकपणे त्यांच्या राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. शिराळा तालुक्याच्या राजकारणात शिवाजीराव देशमुख हे एक मोठं नाव होतं. विधान परिषदेचे सभापती, लोकांमध्ये मोठा जनसंपर्क आणि सर्व समाज घटकांना एकत्र घेऊन चालणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात हा राजकीय वारसा सत्यजित देशमुख यांच्याकडे आला. लोकांना वाटलं की वडिलांची मूल्य आणि विचार पुढे नेण्याची जबाबदारी आता मुलगा पार पाडेल. निवडणुकीच्या राजकारणात अनेक पराभव अनुभवल्यानंतर सत्यजित देशमुख यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 2024च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. पण विजय चोरमारे यांच्या मते हा विजय केवळ पक्षामुळे मिळालेला नव्हता. अनेकांना वाटत होतं की शिवाजीराव देशमुख यांच्या मुलाला एक संधी मिळायला हवी. तालुक्यात सहानुभूतीची एक लाट होती आणि त्या लाटेने सत्यजित देशमुख यांना विधानसभेपर्यंत पोहोचवलं. शिवाजीराव देशमुख यांना शिराळा तालुक्यातील मुस्लिम समाजाचा मोठा पाठिंबा होता. सत्यजित देशमुख भाजपमध्ये गेल्यानंतरही हा पाठिंबा कमी झाला नाही. अनेक मुस्लिम नागरिकांनी पक्ष न पाहता देशमुख साहेबांचा मुलगा म्हणून त्यांना मतदान केलं. हा विश्वास होता अनेक वर्षांच्या नात्याचा. काही आठवड्यांपूर्वी आर्रा गावात एक वाद झाला. चांदोली परिसरात आलेल्या एका युवकांच्या गटाने जेवणासाठी भांडी भाड्याने घेतली होती. कार्यक्रम संपल्यानंतर भांडी परत करताना त्यातील एक पळी हरवल्याचा मुद्दा समोर आला. सुरुवातीला हा एक साधा वाद वाटत होता, पण काही क्षणात परिस्थिती हाताबाहेर गेली. वाद वाढला, मारामारी झाली. एका व्यक्तीवर गंभीर वार झाल्याची माहिती समोर आली. जे प्रकरण स्थानिक पातळीवर मिटू शकत होतं त्याला धार्मिक रंग दिला गेला. सामाजिक माध्यमांवर चर्चा सुरू झाल्या. परस्परांविरोधात तक्रारी दाखल झाल्या आणि गावातील वातावरण तापू लागलं. अशा संवेदनशील परिस्थितीत लोकप्रतिनिधींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. विजय चोरमारे यांच्या मते इथेच नेतृत्वाची खरी परीक्षा होती. वातावरण शांत करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज होती. समाजातील विविध घटकांना एकत्र बसवण्याची गरज होती. पण त्यांच्या मते तसं घडलं नाही. विजय चोरमारे आरोप करतात की परिस्थिती शांत करण्याऐवजी काही वादग्रस्त व्यक्तींना तालुक्यात आणण्यात आलं. त्यांच्या मते ज्यावेळी आगीवर पाणी टाकण्याची गरज होती त्यावेळी काही जणांनी त्या आगीत तेल ओतण्याचं काम केलं. त्यामुळे आधीच तणावपूर्ण वातावरण आणखी बिघडलं. विजय चोरमारे यांचा सर्वात भावनिक मुद्दा इथे समोर येतो. ते म्हणतात की सत्यजित देशमुख यांनी एकदा आपल्या वडिलांच्या फोटोसमोर उभं राहावं. त्यांनी फेसबुकवर लिहिलेल्या त्या ओळी आठवाव्यात. बाबा म्हणजे झरा मायेचा, बाबा म्हणजे धना मूल्यांचा. आणि मग स्वतःलाच विचारावं की त्या मूल्यांचं आपण काय केलं. विजय चोरमारे यांचा आरोप आहे की ज्यांनी वर्षानुवर्ष देशमुख कुटुंबावर विश्वास ठेवला त्याच समाजामध्ये आज भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ज्याला प्रेमानं सत्तूभाऊ म्हणत होते त्याच्याकडून अशी भूमिका अपेक्षित नव्हती असं अनेकांना वाटत आहे. या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना विजय चोरमारे प्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांच्या ओळींची आठवण करून देतात. लगेगी आग तो आएंगे घर कई जद में, यहाँ पे सिर्फ हमारा मकान थोडी है. त्यांचा संदेश स्पष्ट आहे. समाजात पेटवलेली आग कोणाच्या नियंत्रणात राहत नाही. तिची झळ शेवटी सर्वांनाच बसते. आमदारकी येते आणि जाते, सत्ता येते आणि जाते, पण समाजातील विश्वास तुटला तर तो पुन्हा जोडायला अनेक वर्ष लागतात. आज प्रश्न फक्त एका घटनेचा नाही. प्रश्न आहे शिराळा तालुक्याच्या सामाजिक ऐक्याचा. प्रश्न आहे शिवाजीराव देशमुख यांच्या वारशाचा. आणि प्रश्न आहे सत्यजित देशमुख कुठं निघाले आहेत.